हॅलो फ्रेंड्स, ऋतू प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी अशी मेथी मुठ्याची रेसिपी बघणार आहे. तर आपण मेथीची भाजी खाऊन खाऊन बोर होतो किंवा तीच टेस्ट मेथीची आपल्याला आवडत नाही. तर थोडीशी आगळीवेगळी अशी चव जिचा मेथीचा वापर करून आपण ही डिश बनवणार आहे. अगदी हेल्दी आहे आणि तितकी झटपट होणारी आहे. घरातल्या आहे त्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो. तर इथे आपण मेथी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि ती चिरून घ्यायची. आता इथे अगदी तुम्हाला जर चिरून नसेल घ्यायची तर तुम्ही अशी मेथीचा वापर करू शकता, पण चिरल्यामुळे ती एकजीव होईल पिठामध्ये आणि खूप दाताखाली मेथी येणार नाही. आता इथं मेथीची मुठिया बनवण्यासाठी जी मेथी आपण वापरणार आहे त्याची फक्त पानं घ्यायची. शक्यतो देठांचा वापर करायचा नाही आहे आणि जर आपण देठ पण घेत असेल तर ते अगदी बारीक चिरून घ्यायचे. तर इथे आता मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. अगदी फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहे. आता इथं मिरचीचं प्रमाण आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आता इथे मी साधारण 1 वाटीभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चण्याचं पीठ ॲड करणार आहे. तर 1 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी इतकं चण्याचं पीठ आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे. आता हे पीठ अंदाजानुसार घेतले, पण प्रमाणामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. आता ह्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. त्यामध्ये लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा इतकी हळद टाकायची आहे. आता आपण ह्यामध्ये जे वाटून घेतले ते पण ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आता इथे आपण ओवा टाकलाय थोडासा, जिरं, धणे जिरे पुढे आपण ह्यामध्ये ॲड करतोय आणि वाटलेली मिरची आपण ह्यामध्ये टाकायची. आता हे जे मुठे असतात हे आपण टिफिनलाही देऊ शकतो किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठीही एक खूप छान ऑप्शन आहे आणि अगदी हेल्दी असा ऑप्शन आहे हा. आता इथे आपण चिरलेली मेथी ॲड करणार आहे. भरपूर अशी मेथी आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि सगळं पिठामध्ये ते एकजीव करून घ्यायचे. आता हा गोळा मळताना अगदी खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे. तर आपल्याला त्याच्या मुटके करता येतील इतपत आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे. गरज पडल्यास आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. आता हाताला तेल लावून आपण ह्या मुठ्या करून घेणार आहे. आता ह्या मुठ्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला कोथिंबीरच्या वड्यांसारखे वडे करूनही नंतर त्याला काप देऊ शकता किंवा अगदी छोटे छोटे अशा मुठ्या करायच्यात आणि ह्या मुठ्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात. आता साधारण आपल्याला इथे 10 ते 15 मिनटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं, जेणेकरून ते आतूनही व्यवस्थित वाफल्या जातील, कच्च्या राहणार नाही. जितक्या तुम्ही व्यवस्थित वाफवाल तितकं त्यातला कच्चापणा कमी होणार आहे आणि चवही तितकीच छान येणार आहे. आता ह्या पद्धतीने सगळ्या मुठ्या करून झाल्यात. एका साईडला पण पाणी गरम करून ठेवले, त्यावरती चाळणी ठेवायची आणि आपल्या मुठ्या आपण वाफवून घ्यायच्यात. आता वाफवताना गॅसचं फ्लेम हे मध्यम आचेवरती ठेवायचं आणि अगदी व्यवस्थित झाकण ठेवून त्या वाफवून घ्यायच्यात. एक 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या मुठ्या व्यवस्थित वाफवल्या जातात. तुम्ही बघू शकता त्याचा रंगही बदलला आहे. आता इथे आपण त्याला एक छोटीशी फोडणी देणार आहे. तर इथे पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे. आता हे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. इथे साधारण अर्धा चमचा इतकी मोहरी टाकली आहे. जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आपले जे सफेद तीळ असतात तेही आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि मग आपण इथे ते मुठ्या टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता आणि शॅलो फ्राय केले तरीही ते खूप छान लागतात. नंतर ह्यावरती आपण एक 5 मिनटंभर आपण हे व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि नंतर वरून कोथिंबीर टाकून गार्निश करणार आहे. तर असं अगदी झटपट सोपी आपली मेथी तयार आहेत. तर नक्की ट्राय करा आणि हो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं छान छान रेसिपीसाठी आपण ह्या चॅनलवरती भेटूया. तुम्ही बघू शकता अगदी टेम्पटिंग असं झालेलं आहे आणि नंतर आपण ह्यावरती लिंबाचा रस पिळणार आहे. आणि आता ही आपली डिश रेडी टू सर्व आहे. तुम्ही ही डिश केचप बरोबर, चटणी बरोबरही खाऊ शकता किंवा नुसत्या ह्या मुठ्या खाल्ल्या तरीही खूप टेस्टी लागतात. सुक्या भाजीला एक खूप छान ऑप्शन आहे.
तर ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुमची रेसिपी कशी झाली. बाय.